रामकृष्ण हरी मंडळी. आता आपण बनवणार आहोत सोयाबीनची सुकी भाजी. यासाठी या ठिकाणी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सोयाबीन टाकून घेऊ. हे असे हलवायचे. आता तुम्ही पाहू शकता हे आता सोयाबीन असे कडक आहेत. हे जोपर्यंत सॉफ्ट होत आहेत तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारे साहित्य काढून घेऊ आणि हे असेच गरम पाण्यात ठेवायचे. थोड्या थोड्या वेळाने असे खाली वर करायचे, ते सॉफ्ट होतील सगळे. आणि त्यासाठी काय आपण जास्त मसाले वगैरे काढणार नाही. अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 3 मीडियम कांदे, 2 लसणाच्या कुड्या आणि थोडासा मटण मसाला, रोजचा वापराचा मसाला आणि मीठ. बस एवढेच लागणार आहे. आता पाहू शकता तुम्ही हे छान असे सॉफ्ट झालेले आहेत. हे असे सॉफ्ट झाले की आपण ते पाण्यातून काढून घ्यायचे. त्यासाठी आपण असे झाऱ्याने काढून दुसऱ्या भांड्यात टाकायचे. हे पहा किती खराब पाणी निघाले हे. आणि या वासामुळे की नाही भाजीची चव बिघडते. त्यामुळे सोयाबीन हे चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. सुरुवातीला धुवताना असे दाबून पिळून काढायचे पूर्ण. असं 2-3 पाण्याने धुतल्यानंतर आता पहा तुम्ही छान स्वच्छ पाणी निघालं आहे. आणि यावेळी आता हे जवळजवळ मी 3ऱ्या पाण्याने धुत आहे, गरम पाणी सोडून. तर आता पहा पाणी स्वच्छ निघणार आहे याचं आणि याचा वास पण गेलेला आहे पूर्ण. सोयाबीन न खाणारे सुद्धा खाते ते यानंतर आपण जर असे स्वच्छ धुतले छान केलं तर. माझ्या मुलीला तर अजिबात आवडत नव्हते सोयाबीन, कारण तिने मी केलेले कधी खाल्लेच नव्हते. आणि ज्यावेळी मी केलेले खाल्ले तेव्हापासून ती खायला, कारण तिने एक दिवशी बाहेर कुणाच्या इथे खाल्ले होते. ती म्हणायची नको मम्मी करू, नको मम्मी करू. अगं म्हणलं खा तर एकदा मी केलेलं आणि खाल्लं ते. मी पाणी आता मग अशी किती पिवळं पाणी दिसत होतं, आता स्वच्छ दिसतंय. आता बास करू आपण धुवायचं. सोयाबीनच्या भाजीला आपण हे तेल जास्त ठेवलं आपण. हा मग अशी घेतलेला कांदा, लसूण, फोडणीसाठी कढीपत्ता आणि थोडंसं कोथिंबीर. आता तेल तापलं. मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर जिरे, नंतर हा लसूण आणि लसूण थोडा कलर आला ना त्याला थोडासा गुलाबी, मग गॅस कमी करायचा. मग त्यामध्ये हा कांदा टाकायचा. तीन मोठे कांदे छान असे चिरून घेतलेले. आता ते कांदा पूर्ण गुलाबी कलर परतून घ्यायचा. हा कांदा आपण लसूण टाकल्यानंतर का टाकला, कारण लसणाची चव कांद्याची चव चांगली मिक्स झाली पाहिजे आणि सुकी भाजी बनवते. त्या सुक्या भाजीमध्ये चव छान करते नंतर टाकलं. आता हा कांदा पटकन हवा करतो म्हणून मीठ टाकते.
आता हा आपला कांदा परतलेला आहे. त्यामध्ये आपण मगाशी थोडंच मीठ टाकलं होतं, आता भाजीसाठी लागणारं मीठ टाकलं. हा रोजच्या वापरातला 1 चमचा मसाला. थोडासा कलर यावा म्हणून अगदी थोडीशी हळद टाकायची आणि नंतर मटण मसाला. मटण मसाला पण 1 टीस्पून टाका फक्त, छोटासा. हे आता परत सगळं मिक्स करून घेऊ मसाले आपण. त्याच्यात आपण मटण मसाला यासाठी टाकलाय तर याला खूप छान चव येते त्याला, आणि जास्त नाही टाकायचं, त्यामुळे त्याला उग्र वास येईल. अगदी थोडासा टाकायचा. म्हणजे जर आपण 2 मोठे चमचे टाकले असेल घरचा वापराचा, तर हा 1च चमचा टाकायचा, तो पण छोटा. हे मग अशी आपण धुवून घेतलेली सोयाबीन. त्यात मी शेवटच्या वेळी जास्त पिळून नाही काढले. हे यातनं पाणी निघतं याचं. हे पाणी का ठेवायचं, ते काही वेळी आपण पूर्ण असं पिळून काढलं ना, हे परतताना कडक होतं परत आणि ते चव नाही लागत. ह्याच्यात असं थोडं पाणी ठेवायचं, त्याने भाजी छान होते. हे जेवढं काही पाणी तेल आहे ना, ते सगळं शोषून घेतलं सोयाबीन आणि मगच त्याची चव छान लागते. सगळं परतून द्यायचं. आता हे असं 2-4 मिनिट असंच ठेवायचं. परत थोड्या वेळाने कमी गॅसवरती ठेवून थोड्या वेळाने 2दा किंवा 3दा हलवून घ्यायचं. आता 2-3 मिनिट आपण हे ठेवल्यानंतर परत आता असे हलवून घेणार आहोत. असं 2 ते 3 वेळा हलवून घेतलेलं आहे आपण हे. आता पाहू शकता तुम्ही, हे जी सोयाबीन आहे ना, त्याच्यात मग अशी पाणी निघत होतं, आता यात मग तेल निघतं. म्हणजे हे या स्टेजला हे झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. पहा किती झटपट होणारी रेसिपी आहे. भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाबरोबरही अगदी आवडीने खा.